महापौर आणि उपमहापौर पदावर विराजमान होताच रितू तावडे आणि संजय घाडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधलाय। वाचनानं प्रगल्भता वाढते, किशोरी पेडणेकरांनी वाचन करावं असा चिमटा महापौर रितू तावडेंनी काढलाय। तर पेडणेकरांना संधी आहे, त्यांनी अभ्यास करावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर नतमस्तक व्हावं असा सल्ला उपमहापौर संजय घाडे यांनी केलेला आहे। वाचन करणं चांगलं असतं। किशोरीताईनं मला सांगायचं आहे की वाचन केल्याने आपल्या बुद्धीची प्रगल्भता वाढते। रितू तावडे ही बिना न वाचताही करू शकते, परंतु हे महापौर पदाचं भाषण होतं, मुंबईकर ह्याकडे लक्ष देऊन होते। म्हणून जे माझ्या मनातले मुद्दे होते, जे मला येणाऱ्या काळात साकारायचे आहेत मुंबईसाठी, तेच शब्द माझ्या त्या पेपरवर होते आणि मी ते वाचले। बाबासाहेबांनी सांगितले वाचाल तर वाचाल, ते मी घेऊन पुढे चाललेले आहे। किशोरीताईंनी पहिल्याच हरकतीचा मुद्दा ज्यावेळेला पीठासीन अधिकाऱ्यांची निवड झाली आहे त्यावरती घेतला, तोच चुकीचा होता। याचा अर्थ त्यांचं वाचन नाही आहे, पण त्यांनी ते यायला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे स्मृतीवरती नतमस्तक होऊन वाचायला सुरुवात करायला पाहिजे। कारण नगरविकास खात्याने या ठिकाणी नवीन GR काढला की त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की जे IAS IPS IAS कॅडरचे जे अधिकारी आहेत मुंबई महानगरपालिकेचे, ते पीठासीन अधिकारी म्हणून या ठिकाणी जबाबदारी बजावू शकतात। त्याच्यावरती त्यांनी जो पॉईंट ऑफ ऑर्डर घेतली ती चुकीची घेतली। अजूनही त्याने स्कोप आहे, पहिला दिवस होता, अभ्यास करावा।